नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण अनेक आजारांवर उपयुक्त असणारा बीटरूटचा ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचं हे बीटरूटचं ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक बीटरूट घेतलेला आहे. हे बीटरूट तुम्हाला भाजीपाल्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. आता वरचा जो भाग आहे तो चाकूने अशा प्रकारे कट करून घेऊया. आणि आता बीटरूटची वरची जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची. तर बटाट्याची साल काढण्याचं जे साधन असतं त्यांना आपल्याला बीटरूटची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बीटरूटची सर्व साल काढून झालेली आहे. आता आपल्याला याचे चाकूने छोटे छोटे पीस करून घ्यायचे किंवा खिसणीने खिसून घेतलं तरी पण चालेल. तर इथे मी सुरुवातीला बीटरूटचे 2 भाग करते आणि त्यानंतर अशा प्रकारे बारीक कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बीटरूटच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचे, हे कट केलेले बीटरूट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि हे बीटरूट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी किंवा अर्धा ग्लास दूध यामध्ये ओतायचे. तर इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये ओतलंय. आता आपल्याला मिक्सरमधून याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून याचा ज्यूस काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. तर इथे मी 2 चमचे पिठी साखर टाकणार आहे. पिठी साखर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. या पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही मधसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर ह्या ज्यूसमध्ये मी इथे 2 चमचे पिठी साखर टाकली. आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळूया, म्हणजे अर्धा चमचा किंवा 1 चमचा लिंबू पिळायचे. यामध्ये लिंबू पिळल्यामुळे बीटरूटची टेस्ट अजून वाढेल. आणि हे मिक्स होण्यासाठी परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ आणि त्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घेऊया. आणि इथे आपला बीटरूटचा ज्यूस तयार आहे. तर शरीरातील रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवणारा हा बीटरूटचा ज्यूस तयार आहे. तर फक्त रक्त वाढवण्यासाठीच नाही तर अशा अनेक आजारांवरती बीटरूटचा फायदाच होतो. आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.